नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज गव्हर्नमेंटकडून एक जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आली आहे आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. गव्हर्नमेंट इम्पोजेस मिनिमम इम्पोर्ट प्राइस ऑफ ₹67,220 पर टन ऑन मल्टीलेयर पेपर बोर्ड टिल मार्च 2026. तर मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटने इम्पोज म्हणजे लावला मिनिमम इम्पोर्ट प्राइस 67,220 रुपये पर टन्सचा कशावर मल्टीलेयर पेपर बोर्डवर. आणि मित्रांनो, हा जो मिनिमम इम्पोर्ट प्राइस इंडियन गव्हर्नमेंटने इम्पोज केला आहे हा राहणार आहे मार्च 2026 पर्यंत. आणि मित्रांनो, अजून तुम्ही इथे अपडेट बघू शकता. इंडियन गव्हर्नमेंटने घोषणा केली आहे की इंडियन गव्हर्नमेंटने वर्जिन मल्टीलेयर पेपर बोर्डवर मिनिमम इम्पोर्ट प्राइस लावलेली आहे. कशासाठी? आपल्या डोमेस्टिक प्लेयर्सना प्रोटेक्ट करण्यासाठी. कारण बाहेरून इंडियामध्ये चीप इम्पोर्ट होत आहे, म्हणजे स्वस्त दरांमध्ये इम्पोर्ट होत आहे. काय? वर्जिन मल्टी लेयर पेपर बोर्ड. अशा यापासून आपल्या डोमेस्टिक प्लेयर्सना प्रोटेक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JK पेपर लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच इंडियन गव्हर्नमेंटच्या कडून आलेल्या अपडेटमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 17.5%ची जबरदस्त रॅली आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार JK पेपर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.63%, FISची होल्डिंग आहे 11.76%, DISची होल्डिंग आहे 5.47%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.14%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण तामिळनाडू न्यूज प्रिंट अँड पेपर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच गव्हर्नमेंटकडून आलेल्या अपडेटमुळे या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आज आपल्याला 10%पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.32%, FISची होल्डिंग आहे 5.39%, DISची होल्डिंग आहे 12.02%. या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 4.06%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 43.21%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इमामी पेपर मिल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला जबरदस्त 20%ची रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.98%, FISची होल्डिंग आहे 0.54%, DISची होल्डिंग आहे 0%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.48%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून आलेल्या या अपडेटमुळे आज या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला 14%ची रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.55%, FISची होल्डिंग आहे 3.77%, DISची होल्डिंग आहे 11.74%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.95%.
चला आता बोलूया मालू पेपर मिल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून आलेल्या या अपडेटमुळे आज या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास 12.5%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अपडेटमुळे आपण या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.80%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.19%. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून आलेल्या या अपडेटमुळे आपण आंध्रा पेपर लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपल्याला आज या कंपनीमध्ये 10.5% पेक्षाही जास्तीची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.45%, FISची होल्डिंग आहे 0.84%, DISची होल्डिंग आहे 4.68%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.03%. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून आलेल्या अपडेटमुळे आपण संगल पेपर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला जवळपास 8%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.48%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 60.51%. चला आता बोलूया पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून आलेल्या या जबरदस्त अपडेटमुळे आपण या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला 8% पेक्षाही जास्तीची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.56%, FISची होल्डिंग आहे 1.14%, DISची होल्डिंग आहे 0.01%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.27%. मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून आलेल्या या जबरदस्त अपडेटमुळे आपण रुचिरा पेपर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 8%ची जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.67%, FISची होल्डिंग आहे 1.29%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.04%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटने डोमेस्टिक कंपन्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी एक जबरदस्त पाऊल उचलला आहे. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.